इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सुविख्यात सद्धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। वर्षावास धम्मप्रभामध्ये धम्मसंस्कारासाठी उपस्थित आपण श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आजच्या धम्मसंस्कारामध्ये, आजच्या धम्मदेशनेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा महान असा उपदेश आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। एका कोलीय पुत्रास तथागत सम्यक संबुद्धांचा हा दिलेला अत्यंत सुंदर आणि महत्त्वपूर्ण असा ग्रस्त जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्यासाठी दिलेला उपदेश आहे। हा जो तरुण आहे, हा तरुण कोलीय या राज्यातला एक तरुण आहे आणि या कोलीय राज्यातल्या तरुणाला तथागत सम्यक संबुद्धांचा असा हा उपदेश आहे। हा उपदेश आपल्याला पालीतल्या तंगुत्तर निकाय या ग्रंथामध्ये दिग्गजानु सुत्ताच्या संदर्भामध्ये पाहावयास मिळतो। या सुत्तामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या ग्रस्त जीवनासाठी काय करायला पाहिजे, किंवा तुमच्या ग्रस्त जीवनातल्या तुमच्या संपदा कोणत्या आहेत, तुमच्या संपत्ती कोणत्या आहेत, याचा खूप सुंदर आणि सुरेख पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांचा हा उपदेश आहे। भगवान बुद्ध एकदा कोलीय प्रदेशातील कक्करपत नावाच्या कोलियांच्या एका ठिकाणी साधनेसाठी वास्तव्यास होते। कक्करपत नावाचं एक ठिकाण आहे आणि त्या कक्करपत ठिकाणी कोलीय प्रदेशामध्ये तथागत सम्यक संबुद्ध साधनेसाठी निवासास होते, वास्तव्यास होते। तिथे साधना करत असताना एकेकाळी दीर्घजानु कोलीय पुत्र तथागत सम्यक संबुद्धांजवळ आला आणि त्या कोलीय पुत्राने तथागत सम्यक संबुद्धांना वंदन केले। वंदन करून तो एका बाजूला बसला। एका बाजूला बसलेल्या या दीर्घजानु कोलीय पुत्राच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न होते। तो संसारिक जीवन जगत होता आणि संसारिक जीवन जगत असताना त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की खरी संपत्ती काय आहे, खरं ऐश्वर्य काय आहे, किंवा खरा सुखाचा मार्ग कोणता आहे, या संदर्भातले प्रश्न त्याच्या मनामध्ये होते। जेव्हा हा कोलीय पुत्र तथागत सम्यक संबुद्धांना भेटला, वंदन केलं, एका बाजूला बसला आणि एका बाजूला बसल्यानंतर तो तथागत सम्यक संबुद्धांना म्हणाला की भगवान, आम्ही ग्रस्त लोक आहोत, आम्ही आमचं ग्रस्त जीवन जगत असताना काही गोष्टीमध्ये अडकलेले आहोत आणि कितीही इच्छा असली तरी त्या गोष्टीतून आमची सुटका होत नाही आहे। आम्हाला सुटका तर करायची नाही आहे, परंतु तेच जीवन जगत असताना त्याच्यामध्ये आम्हाला सुख कसं प्राप्त होईल, किंवा आमच्या ग्रस्त जीवनाला सुखी बनवण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, उपदेश करा, असं तथागत सम्यक संबुद्धांना दीर्घजानु नावाच्या एका कोलीय पुत्राने विनंती केली। तो तथागत सम्यक संबुद्धांना विनंती करून म्हणू लागला की भगवान, आम्ही पंच इंद्रियाच्या सुखामध्ये अडकलेले आहोत, आम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये अडकलेले आहोत। हे करत असताना सोबत आम्ही पुत्र, नातेवाईक,
मित्रमंडळी, अपेष्ट, याती बांधव यांच्यासुद्धा बंधनामध्ये अडकलेले आहोत. घर, संसार, प्रपंच सुरळीतपणे सुखी बनवण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला खुश करावं लागतं, त्याला सुख द्यावं लागतं. आणि ते सगळं करत असताना मनुष्य त्या बंधनामध्ये अडकला जातो. आणि हा ग्रहपती पुत्र हा सुद्धा म्हणू लागला तथागत सम्यक संबुद्धांना की मी सुद्धा किंवा माझ्यासारखे अनंत उपासक उपासिका सुद्धा या संसारिक जीवनामध्ये अडकलेले आहेत. पुत्र, नातेवाईक, याती बांधव, समाज बांधव या सर्वांमध्ये अडकलेले आहेत. जे काही या 5 इंद्रियाचे विषय आहेत त्या इंद्रिय सुखामध्ये ते अडकलेले आहेत. माला, गंध यामध्ये सुद्धा आम्ही अडकलेले आहोत. आम्ही या वेगवेगळ्या सुखामध्ये अडकलेले आहोत. आणि हे सुख आम्हाला कधीकधी इतरांसाठी सुद्धा करावं लागतं किंवा या सगळ्या गोष्टीचा वापर आम्हाला इतरांसाठी करावा लागतो. आणि कधीकधी आमच्या स्वतःच्या सुखासाठी आम्हाला त्या गोष्टीचा वापर करावा लागतो. एवढंच काय, तथागत सम्यक संबुद्ध आम्ही सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती इत्यादीची संपत्ती जमा करण्याच्या मागे लागलेले आहोत. म्हणजे त्यांनी सर्वसाधारणपणे गृहस्थ जीवनातले काही नियम सांगितले की या साऱ्या गोष्टीमध्ये आम्ही अडकलेले आहोत. आणि या साऱ्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे आम्हाला सुखाचा मार्ग दिसत नाही आहे. कृपा करून आमचा संसार न सोडता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, है ना? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सुखासाठी साऱ्यांना भिक्खुनी व्हायचं आहे का? भिक्खू व्हायचं आहे का? नाही. म्हणजे संसार करत असताना सुद्धा सुखाचा संसार कसा करावा या संदर्भातला तथागत सम्यक संबुद्धांचा आजचा उद्देश आहे. असे वेगवेगळे प्रश्न त्या दीर्घजानू कोलीय पुत्रांनी तथागत सम्यक संबुद्धांना विचारले आणि त्यावर समाधानकारक अशी धम्मदेशना तथागत सम्यक संबुद्धांची आहे. तो कोलीय पुत्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बुद्धांकडून त्याला पाहिजे होती. आणि तो हे सांगत असताना तथागत सम्यक संबुद्धांना म्हणाला की या जन्मी आम्ही सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे, या जन्मी आम्ही सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यावरती तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश आहे. तथागत म्हणतात की 4 संपदा ह्या नित्य नियमाने ग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये असल्या पाहिजे. 4 संपदा जर ग्रस्त जीवन जगत असताना उपासक उपासिकांमध्ये असतील तर त्यांचं ऐहिक जीवन फार सुखा समाधानाचं, आरोग्यदायी जाईल. या 4 संपदा ह्या प्रत्येक गृहस्थांकडे असल्या पाहिजे. संपदा म्हणजे मिळवणे किंवा प्राप्त करणे आणि त्या मिळवलेल्या संपत्तीला, घराला, पैशाला, नातेसंबंधाला टिकवण्यासाठी धडपड करत राहणे, या संदर्भातला तो उद्देश. तथागत सम्यक संबुद्ध त्या दीर्घजानू नावाच्या त्या तरुणास तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या ज्या उपासक उपासिकांना सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, आरोग्यदायी व्हायचं आहे, ज्यांना ज्यांना आपल्याकडे आलेली संपत्ती टिकवायची आहे, तर त्यांच्याकडे ह्या 4 संपदा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातली पहिली संपदा बुद्धानं सांगितली. बुद्ध म्हणतात की उत्थान संपदा ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. उत्थान संपदा ही जोपर्यंत गृहस्थ जीवनामध्ये उपासक उपासिकांकडे येत नाही तोपर्यंत त्याचं जीवन सुखी होत नाही, समाधानी होत नाही. मग ही उत्थान संपदा कशी आहे किंवा ती कुठून येते, तिला जतन कसं करायचं आहे. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की कोणीही आपली उपजीविका भागवण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीनं कर्म करत राहतो, कार्य करतो ना, काम करतो. काम न करता कोणालाही रुपया मिळते का? नाही. प्रत्येक जण असेल त्या काळात जे काही कामं होते लोकांचे ते राजदरबारी असायचे. राजदरबारातल्या वेगवेगळ्या कार्याला ते पूर्णत्वाकडे न्यायचे. राजाचे घोडे सांभाळणे, राजाचे हत्ती सांभाळणे, राजाच्या सैन्य दलात काम करणे, राजाचा शिपाई होणे, राजाचा चाकर होणे, नौकर होणे, त्या असे वेगवेगळे काम त्या काळाचे. राजाचा राजवैद्य म्हणून, म्हणजे जेव्हा
राजवैद्य ही एखाद्या वैद्याला पदवी मिळायची तेव्हा त्याचा सन्मान हा खूप चांगल्या पद्धतीनं वाढायचा. ज्या पद्धतीनं आपण जीवकाकडे पाहतो, जीवक हा राजगृहाचा राजवैद्य होता. त्या पद्धतीनं असे वेगवेगळे कामं होते. आणि बुद्धांनी त्यावेळी सांगितलं की तुम्ही तुमची जीविका, ज्याला आपण म्हणतो ना की पोट भरण्याचं साधन, नोकरी करत असेल तर नोकरीवाल्याचं ते साधन, नोकरी हे त्याच्या पोट भरण्याचं साधन, फुलवाला असेल तर फुलांना विकणे, माळा बनवणे हे त्याचं साधन, साधारण सदग्रस्त असेल तर काही ना काहीतरी कामं करणे हे त्याचं साधन आहे. म्हणजे ती त्याच्याजवळ असलेली कला आहे. रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या माणसाला पकडायचं आणि त्याला म्हणायचं ये विहारात बस, साधना कर बरं, ध्यान कर बरं, 5 मिनिटाचे 1000 रुपये देतो, बस बरं. बसेल का? नाही बसेल. जाणून बुजून धरून बांधून बसवलं तरी तुमच्यामध्ये ती कला आहे. म्हणजे जे सातत्यपूर्ण सराव करणारे लोक आहेत तर त्यांना ती कला विकसित झालेली असते. तथागत सम्यक संबुद्ध त्या कुलीन पुत्रास, दीर्घजानू नावाच्या कुलीन पुत्रास उपदेश देताना म्हणतात की तुम्ही तुमची उपजीविका भागवत असताना तुमच्यामध्ये असलेले कला कौशल्य किंवा तुम्ही जे काम करतायत तर त्या कार्यामध्ये तुम्ही निपुण झाले पाहिजे, है ना. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकत असाल की बरेच लोक म्हणतात की आम्ही या क्षेत्रातले बाप आहोत, आम्ही या क्षेत्रातले फादर आहोत, असं म्हणतात ना लोक. मग ते बाप कसे झाले बरं त्या क्षेत्रातले? त्यांचा तो उत्साह आहे, त्यांचं त्या कार्याबद्दल असलेलं चिंतन आहे. एकाएकी कोणी श्रीमंत होतो का बरं? नाही होत. ज्या ज्या सदग्रस्तांना त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, आरोग्यदायी व्हायचं आहे, आपली संपत्ती टिकवायची आहे, तर त्यांच्याकडे उत्थान संपदा असली पाहिजे, है ना. बुद्ध सांगतात की उत्थान संपदा. मग ही उत्थान संपदा म्हणजे काय? आपण जे कार्य करतोय किंवा ज्या कार्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला 2 पैसे मिळत आहेत आणि ते 2 पैसे आणून आपल्या स्वतःचं पोट आपण उदरनिर्वाह भागवतोय, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतोय, तर त्या कामासाठी आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे फार मोठा उपदेश नाही आहे. कारण बुद्धानं काय केलं, बुद्ध डायरेक्टली निर्वाणाचा मार्ग कोणाला शिकवत नाही. हा राजपुत्र जेव्हा बुद्धांकडे गेला तर त्याच्या बेसिक स्ट्रक्चर बुद्ध तयार करू लागले. म्हणजे त्याच्या कुशल मनाची अवस्था ही स्थिरावली का नाही हे बुद्ध चेक करत होते, किंवा त्या कुशल मनाच्या अवस्थेला बुद्धाला तयार करायचं होतं. आणि म्हणून बुद्धाचा उपदेश आहे की हे राजपुत्रा, तुझं जीवन तुला सुखी करायचं असेल, समाधानी बनवायचं असेल, तुझ्या जातीगणांना, तुझ्या मित्रपरिवाराला, तुझ्या घरच्या लोकांना जर सुखा समृद्धीमध्ये तुला जर जीवन जगू द्यायचं असेल तर तुझ्याकडे ही उत्थान संपदा असली पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये तुमचा उत्साह असला पाहिजे आणि ते कार्य संपादित करत असताना त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत का, कुठे आम्ही कमी पडू लागलो का, तर या संदर्भातलं आपलं चिंतन असलं पाहिजे. म्हणजे उत्थान संपदा म्हणजे काय, तर उत्साह सोबत चिंतनाची भावना करणे. उत्साह असल्याशिवाय काहीच मिळत नाही, है ना. उत्साह असल्याशिवाय काहीच मिळत नाही. कामगार चौक आहेत बघा, आपल्या औरंगाबादमध्ये 2-4 ठिकाणी कामगार चौक आहेत. कामगार चौकात सकाळी 10 वाजता एखाद्या बाईला, एखाद्या माणसाला जर कोणी कामावर घेऊन गेलं तर ते बरोबर 5 वाजता त्यांची सुट्टी होत असते, है ना. तुमचं काम हो का नो काय घेणं नाही, 5 वाजले की त्यांची पगार निघून जातात. पण त्यांच्याकडे जर उत्साह असेल तर, आणि उत्साहाने त्यांनी काम केलं तर, किंवा काम करताना काही चुकत असताना जर त्यांनी चिंतन करून त्या चुका सुधारल्या तर ज्या मालकाकडे ते कामाला गेलेले आहे ते मालक खुश होईल ना. म्हणजे उत्साह आणि चिंतन जर तुमच्या कार्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे येणारी संपत्ती ही कोणी अडवू शकत नाही. या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. उत्साह आणि चिंतन असेल ना तुमच्या कार्यामध्ये, तुम्ही जे काही कार्य करत आहात तर ते कोणतेही कार्य करत असताना तुमच्याकडे उत्साह, याला बुद्धांनी व्याघ्रपद म्हटलेलं आहे. व्याघ्रपद हे उत्थान व्याघ्रपद आहे, हे पहिलं व्याघ्रपद आहे, याला उत्थान संपदा म्हटलेलं आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपल्यामध्ये सुद्धा कुठलंही कार्य करत असताना
की उत्थान संपदा असणे अतिशय गरजेचं आहे. घरातलं काम, विहारातलं काम, दारातलं काम, मनातलं काम, कोणतंही काम आणि इतर कामामध्ये थोडीशी हलगर्जीपणा चालेल, परंतु मनाच्या स्वरूपामध्ये उत्साह आणि चिंतन असल्याशिवाय तुम्ही आम्ही कुठल्याही सुखाच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध त्या दीर्घजानू नावाच्या आर्यपुत्रास उपदेश देताना म्हणतात की हे तरुणा, तुला जर तुझं आयुष्य सुखी समाधानाने जगायचं असेल, तुझ्याकडे ऐश्वर्य टिकलं पाहिजे, तुझ्याकडे सुख टिकलं पाहिजे, तुझ्याकडे संपत्ती टिकली पाहिजे, असं जर तुला वाटत असेल तर हे तरुणा, तुझ्यामध्ये उत्थान नावाची संपदा ही अतिशय असणे गरजेचं आहे. उत्थान नावाच्या संपदेमुळे तुझा विकास होणार आहे. बुद्धाने दुसरी संपदा सांगितली, आरक्षा संपदा. रक्षा म्हणजे रक्षण करणे. आरक्षा संपदा, कष्ट करून, काबाड कष्ट करून पैसे मिळवलेले आहेत, थोडेफार साचलेले आहेत, आणि ते साचवलेले पैसे किंवा स्वतः अंग मेहनतीने, स्वतःच्या परिश्रमाने, स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती, स्वतःच्या हिमतीवरती जी काही संपत्ती तुम्ही मिळवलेली आहे, पैसा, दागदागिने, शेती, बाडी, घर, गाडी, जे काही असेल ते, तर त्याचं तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे, है ना. समजा एखाद्या माणसाकडे एवढी कला आहे बिचाऱ्याकडे की तो एका तासामध्ये 1000 रुपये कमवू लागला, एका दिवसामध्ये 10,000 कमवू लागला. उत्थान संपदा आहे त्याच्याकडे, हा, चिंतन सुरू आहे, उत्साह सुरू आहे, काम खूप चांगल्या पद्धतीने केल्यामुळे तासाला पैसा मिळू लागलाय, दिवसाला बऱ्यापैकी कमवू लागलाय. आता एवढे पैसे आल्यानंतर जर त्याच्याकडे आरक्षा संपदा नसेल ना, तर रोजचे त्यांनी लाख रुपये आणले तरी उद्या सकाळी तो भिकारी आहे. रोजचे लाख रुपये आणले तरी उद्या सकाळी तो भिकारी आहे. कारण आरक्ष संपदा म्हणजे काय, तर तुम्ही जे काही कष्टानं मिळवलेलं आहे, थोडा असेल किंवा जास्त असेल, धन असेल किंवा दौलत असेल, जे काही आहे तुमच्याकडे, तर त्याचं तुम्हाला रक्षण करता आलं पाहिजे. पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या, है का? पूर्वीच्या काळी बँका होत्या का? नाही. तर मग ते लोक काय करायचे, दुसऱ्याच्या राजाच्या कामाला गेल्यानंतर किंवा व्यापाऱ्याच्या कामाला गेल्यानंतर व्यापारी जर एखाद्या वेळेस खूपच खुश झाला तर व्यापारी त्याला सोन्याचं नाणं देत असे, चांदीचं, सोन्याचं काय असेल ते नाणं द्यायचे, आणि मग असं करून ते नाणे जमा करायचे, आणि ते जमा केलेले नाणे एका भांड्यामध्ये टाकून जमिनीखाली पुरून ठेवायचे. आपण म्हणत नाही का, धन सापडलं, धन सापडलं, धन सापडलं. आलं कुठून धनी? आलं कुठून धनी? आजही कुठेही खोदकाम केलं तर काही काही ठिकाणी धन सापडते. हे धन आलं कुठून? तर हे धन तुमचं आमचं आहे, तुमच्या आमच्या पूर्वजाचं आहे. कारण जहा डाल डाल पे सोने की चिड़िया करती थी बसेरा, वो जम्बूदीप था हमारा, है ना. वो जम्बूदीप हमारा था ना. हे खरं आहे. इथल्या बुद्ध विहारांची क्षमता एवढी होती बुद्ध काळातल्या आणि बुद्ध काळानंतरच्या, की राजाला सुद्धा पैसे बुद्ध विहार द्यायचे. आणि आजच्या बुद्ध विहाराची परिस्थिती बघा बरं कशी आहे. आजच्या बुद्ध विहाराची परिस्थिती कशी आहे? त्या काळातले बुद्ध विहार राजाला व्याजाने पैसे द्यायचे. हो, उसनवारी. व्याज हा शब्द थोडासा वेगळा आहे, परंतु उसनवारी. एके वर्षी जर राजाला पैसे दिले विहारानं 1000 रुपये, तर दुसऱ्या वर्षी 2000 रुपये द्यायचे. त्याच्यामुळे बौद्ध धर्माचा विकास झाला ना. आता हे झालं कसं शक्य? कारण त्या लोकांकडे आरक्षा नावाची संपदा होती. त्या लोकांकडे आरक्षा नावाची संपदा होती. नवत्रिक 27 कोटी खर्च केले ना. कोणी केले? विशाखाने. आता तुम्ही मला सांगा की त्या काळचे लोक काय साधे सुधे होते का? नाही. मग त्यांनी जमावलेली जी काही संपदा होती, जी काही संपत्ती होती, तर ते कुठेतरी पुरून ठेवायचे. आणि त्यांनी पुरलेली संपत्ती आजचे लोक काढू लागलेत, मस्त मजा मारू लागलेत, त्याच्यात सरकारही मजा मारू लागलं.
धन मिळालं म्हणून, धन मिळालं म्हणून, धन मिळालं म्हणून. हे धन नाही आहे, त्या लोकांची आरक्षण संपदा आहे. सरकार किंवा काही लोक जे खाऊ लागले धनाच्या नावावर, तर ती त्या लोकांची आरक्षण संपदा आहे. आणि ते सारे लोक बुद्धाचे उपासक आहेत. सारे लोक बुद्धाचे उपासक आहेत. आता बुद्धाचे उपासक नसते तर आरक्षण संपदा समजली असती का? नाही ना. म्हणजे आरक्षण संपदा समजली, कमावलेल्या धनाचं रक्षण करावं ही मनोवृत्ती तयार झाली. आणि त्या धनाच्या रक्षणासाठी त्यांनी धन जमिनीमध्ये पुरून ठेवलं, मेले, गेले. जुने जाणते लोक मरताच्या समयी लेकरायला जवळ घेऊन बोलवायचे आणि सांगायचे की बाबा उत्तर दिशेला अमुक अमुक झाड आहे आणि तिथं पुरलेलं आहे, जाय. ते मस्त पळत पळत जायचं, काढली बापाची धनसंपदा की मस्त बसून खायचं. म्हणजे बापानं कमवायचं आणि लेखानं उडवायचं, आणि येणारा त्याचा लेख भिकारीच होणार आहे ना. आरक्षण संपदा नाही ना. आहे का आरक्षण संपदा? अजिबात नाही, अजिबात नाही. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की आपल्या पुढच्या पिढीला आपण संस्कार तर दिलेच पाहिजे, शिक्षण तर आम्ही दिलंच पाहिजे, पण वारंवार त्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की आम्ही आमच्या भूतकाळात कसे होतो. जो कौम इतिहास भूल जाती है वो कौम इतिहास नहीं बना सकती. भावी पिढी कशी तयार होईल? या आरक्षण नावाच्या संपदेतून आमची भावी पिढी आम्ही तयार करू शकतो. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की तुमचा इतिहास तुम्ही तुमच्या येणाऱ्या भावी पिढीला शिकवा. सांगा त्यांना वारंवार की तुम्ही कळणीच्या भाकरी खाल्ल्या, कळणी है ना, बर्गर पिझ्झा फिझा काही आता तुम्ही खाऊ लागले ना आमच्या जीवावर. त्या लेकरांना सांगायचं, अरे तुझ्या एवढे असताना आमचे आजी आजोबा आम्हाला आंबाड्याच्या भाजीपासून भाकरी बनवून खाऊ घालायचे. आता जे मुलं तुमच्या आरक्षण संपदेवरती जगत आहेत त्या मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे, वारंवार शिकवलं पाहिजे. शिकणं न शिकणं त्यांचं काम आहे, पण तुम्ही सांगा ना हो, तुमचे दिवस सांगा त्यांना. अरे सांगायचं त्यांना की आम्ही नवीन साडी घेतल्यानंतर, आता हे तुमच्या आमच्या जीवनात नाही बरं, पण ही रिअल परिस्थिती होती, महाराष्ट्रात होती, त्या भारतात होती. कसं की आमच्या पूर्वजांनी जर आमच्या माय माऊलींनी नवीन साडी घेतल्यानंतर तिला पाटलाकडे जावं लागायचं. तो पाटील चिखलात ती नवीन साडी माखून तिच्या अंगावर फेकायचा आणि मग तिने ती साडी घालायची. आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे तुमच्या आरक्षण संपदेमुळे तुम्हाला 1-1 लाखाचा नवरीला तुम्ही शालू घालताय. ही कोणाची पुण्याई आहे? है ना? आहे कोणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला. लाल दिव्याच्या गाडीला आहेच हो, पण जन्मापासून मरेपर्यंत जे काही सुख मिळणार आहे ते फक्त बाबासाहेबाचीच पुण्याई आहे. आणि म्हणून ते बाबासाहेब तुम्हाला आम्हाला शिकवतायत की आम्ही आरक्षण संपदा शिकली पाहिजे, जी बुद्धानं शिकवली. बुद्धानं वेगळ्या भाषेत शिकवली, बुद्धानं वेगळ्या भाषेत शिकवली. बुद्धांचा एक असा उपासक की ज्यांनी बौद्ध धम्माला उत्कृष्ट पद्धतीने समजून घेतलं आणि 21व्या शतकात सुद्धा कामाला येईल अशी संपदा बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला शिकवली. मग यामध्ये आरक्षण संपदा काय आहे? तर आरक्षण संपदा याचा अर्थ असा आहे की तुम्ही कमवलेल्या पैशाचं, संपत्तीचं, धनाचं, धान्याचं, सोन्याचं, चांदीचं तुम्हाला संगोपन करता आलं पाहिजे, संगोपन करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही संगोपन करत असाल किंवा विशेष पद्धतीनं त्याचं रक्षण करत असाल तर मग फायदा आहे ना. रात्रंदिवस राबायचं, अर्धपोटी राहायचं, कमावलेलं सोनं घरातून चोरी गेल्यानंतर कसं वाटते बरं? आहे का ना? घरातून चोरी गेल्यानंतर कसं वाटते बरं? आता याच्यात जे घालते त्याची चुकी असते. चुकी कशी? घालूनही या मताचा मी नाही आहे, बुद्धही नव्हते. बुद्ध होते का त्या मताचे? अजिबात नाही. घालण्याच्या पद्धती आहेत, घालण्याच्या पद्धती आहेत. बघा, एखाद्या माणसानं जर हातामध्ये
एखादी सोन्याची जर अंगठी आणली ना, तर बोलताना ज्या बोटात त्याची अंगठी आहे ते बोट वारंवार त्याचं बरं होते. मी इकडे गेलो होतो, मी हे केलं होतं, मी ते केलं होतं. अरे या बोटात नाही ना, हे बोट दाखव ना, सुरू राहते. इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो. माय माऊलीने दोन जर कान्याच्या बाळ्या घेतल्या सोन्याच्या, आता ती म्हणत नाही पहा म्हणून, पण तिथं सुरू राहते. असं झालं, तसं झालं. म्हणजे त्या बरोबर हालतात अशा, आहे ना. असं झालं तसं झालं असं करून ते हालतात. म्हणजे दाखवते बिचारी ती की मी कानाच्या बाळ्या घेतल्या म्हणून. याला आरक्षण संपदा म्हणतात का? नाही म्हणा. तुमच्याकडे किती आहे हे तुमच्या लेकरांना पण समजलं नाही पाहिजे. याला म्हणतात आरक्षण संपदा. अजिबात सांगायचं नाही. याला काय खोटं वागणं म्हणत नाहीत बरं, हे मॅनेजमेंट आहे हो. याला आरक्षण संपदा म्हणतात. बुद्ध हे आरक्षण संपदा म्हणतात त्याला. मरायच्या अगोदर जर पेन्शनचा पैसा मिळाला आणि तो सगळा जर मुलाबाळाच्या स्वाधीन केल्यानंतर तुम्हाला मरताना भिकच मागावं लागणार आहे. जमाना बदललेला आहे. तुमचा जमाना वेगळा होता, आमचा जमाना फार खतरनाक आहे. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, बुद्धाचे उपासक उपासिका या नात्यानं आमच्याकडे आरक्षण संपदा असली पाहिजे. बुद्धाने दीर्घ जानूला ते सांगितलं. आणि बुद्ध म्हणतात की तू वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून कमावलेली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं रक्षण झालं पाहिजे. संपत्ती दोन प्रकारची असते. एक आहे ऐहिक संपदा, ऐहिक संपत्ती, आणि दुसरी आहे धम्मिक संपत्ती, धम्माची संपत्ती, है ना. ऐहिक संपत्तीमुळे काय होते, किंवा उपासक उपासिकांचं जीवन जगत असताना पैसा आहे, सोना आहे, चांदी आहे, ते याच्यामुळे क्षणिक सुखाची प्राप्ती होते. जास्त काही मिळत नाही बरं, क्षणिक सुखाची प्राप्ती होते. पण आजारी बिजारी पडला तर त्याच्या कामासाठी येणार आहे. पण आजारपणाचा जर नंबर लागला तर मग काय कामाचं आहे का नाही. मग काय कामाचं, या संपत्तीचं काय काम आहे का बरं? अजिबात नाही. करोडो रुपये असलेले लोक आहेत, पण त्या बिचाऱ्यांना त्या करोडो रुपयाची चव घेता येत नाही, चाखता येत नाहीये. अख्खं आयुष्य त्यांनी फक्त पैसा जमा करा, जमा करा, जमा करा, जमा करा याच्यातच घालवलं. पण उतरत्या वयामध्ये 50 रुपयाच्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. मग ती संपत्ती काय कामाची? ठीक आहे, आजारपणानं जर झोप येत नसेल तर ठीक आहे भाऊ, काय हरकत नाही. आता उतरत्या वयात काय होते, हे जे तुमचं वय आहे ना, तर हे वय काय माहित आहे का, सोडायचं वय आहे. पण या वयात सोडायच्या ऐवजी आपण धरू लागलो, मग काहून दुखी होणार नाही. जे सोडायचं आहे ते सोडलंच नाही ना, आणि जे धरायचं आहे ते धरलंच नाही. उलट जे नाही धरायचं ते धरू लागलो, आणि जे नाही सोडायचं ते सोडू लागलो. त्यामुळे सगळा गोंधळ होऊ लागला ना, है ना. पण माय माऊल्यांनो, या 3 महिन्याच्या कालामध्ये आपल्याला हे समजलं पाहिजे की आमची आरक्षण संपदा काय आहे. तर आरक्षण संपदा एवढीच आहे, या उतरत्या वयामध्ये, उतरत्या वयामध्ये आपोआप आपली झोप कमी होत असते, है ना. म्हणजे 18 ते 30 वयाच्या मुलापर्यंत ज्यांची झोपा जास्त असतात त्यांना झोप जास्त लागते. पण उतरत्या वयात 50च्या पुढे गेलेल्या लोकांना झोपच येत नाही. 1, 2, 3 तास बस. ते सायन्सवाले म्हणतात 6 तास झोपा, यांना 6 तास झोप लागत नाही बिचाऱ्यांना. तर उतरत्या वयात त्या गोष्टी, मग तुम्हाला जी झोप लागत नाही ना, ते उरलेल्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा ना. आरक्षण संपदा फुकट कशाला घालू लागले, टाइमपासामध्ये कशाला घालू लागले? नाही, टाइमपासामध्ये नाही. आपल्याला त्या वेळेचा सदुपयोग करायला आला पाहिजे, आणि धम्माची आरक्षण संपदा आपण जोपासली पाहिजे. मग धम्माची आरक्षण संपदा काय? धम्माची आरक्षण संपदा अशी आहे की जे काही थोडंफार आपल्याला मिळालेलं आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त विहारात येऊनच साधना करू नये, तर घरी गेल्यानंतर सुद्धा त्याचा प्रॅक्टिस करावी, त्याचा सराव करावा. कोणतंही काम करत असताना त्याचा सराव केला पाहिजे. सराव जर केला नाही,
समजा एखादी शोरूम मधून नवीन 4 व्हीलर आणली आणि आपल्या दारापुढे तिला उभं केलं, तिला फिरवलं नाही, तिला काहीच नाही, 4-8 दिवसाला तिला धुतलं, 4-8 दिवसाला तिच्यात हवा भरली, पेट्रोल डिझेल भरायची गरज नाही, कारण बंदच आहे ना. 1-2 वर्षानंतर 4 व्हीलर तुम्ही काढायला जा, टायर खराब होतात, इंजन मध्ये पण काम निघते, उंदरं घुसतात. चांगल्या चुंगल्या शोरूम गाडीचा सत्यानाश करतात ना लोक. किंवा निसर्ग है ना, निसर्ग चांगल्या चुंगल्या गाडीचा सत्यानाश करते. या गाडीला सुद्धा आपण दैनंदिनीमध्ये या गाडीचा चेकअप केला पाहिजे. शरीर याचं दैनंदिनी कार्य सुरू असलं पाहिजे ना. आणि हे तर सगळं दिसू लागलं, पण यामध्ये न दिसणारी एक गोष्ट आहे मन. त्याच्यावर काम करणं फार कठीण आहे. आणि ज्या उपासक उपासिकांकडे ही आरक्षा नावाची संपदा असते, ते लोक खूप चांगल्या पद्धतीनं याच्यावरती काम करतात. दीर्घ जानू या तरुणास तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तू कमावलेल्या संपत्तीचं तुला रक्षण करता आलं पाहिजे. आणि जर रक्षण करायचं असेल तर धम्म वाढवावा लागेल, धम्माचे स्कंद जागृत करावे लागतील, शीलाचं पालन करावं लागेल, वाणी शुद्ध ठेवावी लागेल, स्मृतीमध्ये जगावं लागेल, उत्साहामध्ये जगावं लागेल, सराव वाढवावा लागेल, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा सराव. आणि खूप मेहनत करून आपल्याला आपल्या धनाचं रक्षण करता येईल, आपल्या संपत्तीचं रक्षण करता येईल. ज्या ज्या लोकांना या 2 संपदा प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्या पुण्यकर्मामुळे, एक म्हणजे धनाची संपदा त्यांच्याकडे आहे आणि दुसरी म्हणजे धम्माची संपदा ज्याच्याकडे आहे, तर त्याच्यासारखा सुखी कोणी नाही. धनवान असेल आणि धम्म नसेल तर काय कामाचं नाही. पण धम्मवान असला की धन आपोआप येते, हे कामाचं आहे का ना. श्रद्धावान लोक त्यांच्या पोटाला पाहिजे तेवढं त्यांना कुठेही मिळते आणि दर्जेदार मिळते, दर्जेदार मिळते, दर्जेदार. आणि म्हणून श्रद्धा जोपासणे, शीलाचं पालन करणे आणि आपल्या मिळवलेल्या धनसंचाचं रक्षण करणे ही आहे आरक्षा संपदा. तथागत सम्यक संबुद्ध तिसरी संपदा त्या दीर्घजानू नावाच्या तरुणास सांगतात. बुद्ध म्हणतात तिसरी संपदा कोणती आहे? कल्याण मित्रता, गुड फ्रेंड. कल्याण मित्रता ही अतिशय महत्वाची. कल्याण मित्रता जर माणसाकडे नसेल तर मग काही फायदा नाही. कितीही पैसा जमवू द्या, कितीही पैसा काबाड कष्ट करून जमवलेला पैसा ह्या कल्याण मित्रतेमुळे त्या पैशाची रक्षण होत नाही आणि तो पैसा त्याच्याही कामात येत नाही आणि त्याच्या परिवाराच्याही कामात येत नाही. उदाहरणार्थ, आपल्या संपर्कामध्ये जर चांगले लोक नसतील तर तुम्ही कल्पना करा. मानसशास्त्र काय शिकवते? मानसशास्त्र शिकवते की तुम्ही जे आहात ना, की तुम्ही जे बनणार आहात ना, यामध्ये 70% तुमच्या आजूबाजूचा परिसर कारणीभूत असतो. तुम्ही चांगले झालात तर 100% 70% तुमचा परिसर चांगला आहे. तुम्ही वाईट झाला तरी तुमचा परिसर 70% वाईट आहे. कल्याण मित्रता बुद्धाने शिकवली है ना. म्हणजे बुद्ध काळातले लोक, राजे, महाराजे, धनिक, व्यापारी, श्रीमंत लोक हे बुद्ध विहाराच्या आजूबाजूला घरं घ्यायचे. बुद्ध साहित्यामध्ये जेव्हा तुम्ही इतिहास अभ्यासताना तर राजा किंवा राजाच्या 2-3 राण्या यांचा जो महाल असायचा ना, हा बुद्ध विहाराच्या जवळपासच असायचा. सकाळी सकाळी बुद्ध विहारातली वंदना त्यांच्या कानावरती जावी या उद्देशाने राजा तशा पद्धतीचं नियोजन करायचा, म्हणजे जेणेकरून त्यांना कल्याण मित्रता प्राप्त व्हायची. कल्याण मित्रता जर नसेल म्हणजे सरळ साध्या सोप्या पद्धतीनं तुमची मैत्रीण कशी पाहिजे आणि तुमचा मित्र कसा पाहिजे. तुम्ही करोडपती आहात, तुम्ही लाखोपती आहेत, की तुम्ही महिन्याला फक्त मोजके 7-8-9 हजार रुपये कमवून आणता, याला महत्व नाही आहे.
तुम्ही कमावत असलेल्या पैशाचं रक्षण करत असताना तुमच्यासोबत तुमचा सवंगडी कोण आहे, तुमची दोस्तीन सोबती मैत्रीण कोण आहे, हे फार महत्वाचं आहे. समजा एका घरामध्ये नवरा बायको आहेत. नवरा खूप काबाड कष्ट करून कमावून आणतोय आणि बायको उधळू लागली. दुसरं उदाहरण असं आहे की नवरा काबाड कष्ट करून आणतोय, बायकोच्या हाती देतोय, बायको जतन करून ठेवू लागली. त्याच्यात चांगलं कोण आहे? नवरा दोन्हीकडे चांगलाच आहे, तो कमावून आणू लागला, पण बायको एका ठिकाणी उडू लागली आणि एका ठिकाणी जतन करू लागली. तर जतन करणारी बायको चांगली आहे ना. भलेही ते नवऱ्याच्या नजरेत खराब असेल हो. नवरा म्हणत असेल की मी एवढं कमावून आणू लागून तुझ्या हातात देऊ लागलो, तू उद्या मला देत नाही, कुठं ठेवू लागली काय माहित. पण आडी अडचणीमध्ये तिचाच पैसा कमाला येणार आहे ना, परिवारातल्या सुखदुःखासाठी. आणि म्हणून या दुसऱ्या उदाहरणातली पत्नी माय माऊली ही फार गरजेची आहे. कल्याण मित्रता याचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये जीवन जगत असताना तुमचे आमचे मित्र मैत्रिणी हे धम्मवान असले पाहिजे, शीलवान असले पाहिजे. मित्र किती आहेत, 1000 आहेत, 2000 आहेत, 5000 आहेत, याला महत्व नाही, अजिबात महत्व नाही. बुद्धानं त्या काळात सांगितलं. बुद्ध म्हणतात कल्याण मित्रता नसेल ना, एकट्यानं राहा, साधना करा, स्वतःचे कल्याण मित्र स्वतः बना. धम्माचा अभ्यास करा, स्वतःचे मित्र स्वतः बना. अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. तुम्ही तुमचे स्वामी आहेत ना, मग तसेच तुम्ही तुमचे मित्र आहात. पण कल्याण मित्रता जर तुम्हाला आम्हाला योग्य पद्धतीनं प्राप्त झाली नाही, कल्याण मित्रता ही संपदा जर तुमच्या आमच्याकडे नसली, तर माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आमचं जीवन हे बर्बाद होऊन जातं. कष्टाने कमावलेला पैसा, त्या पैशाचं संरक्षण करणं सुरू आहे, पण कल्याण मित्रता नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, गधे के पास गधा गया हो गया दो दो लाता, और अच्छे के पास अच्छा गया हो गया दो दो बाता. विचार गोष्टी है ना. गध्याजवळ किती चांगलं गध पाठवावं, लातच हानते पहिले आणि मग म्हणते कसा आहे बापू, लागली का जोरात, ते 2 हानते आला. हे गध म्हणजे कोण? दारू पिणारा माणूस आजच्या भाषेत आहे ना. तो गरीब घरातला असू द्या का श्रीमंत घरातला असू द्या, दारू पिणारा दारू पिणार. त्याला चांगलं काय समजतो? काय समजत नाही त्याला. मग अशी जर मित्रता तुमची आमची असेल तर ही आरक्षा संपदा काम करेल का? ही उत्थान संपदा काम करेल का? अजिबात काम करणार नाही. म्हणजे उत्थान संपदा, आरक्षा संपदा आणि कल्याण मित्रता या गोष्टीचा सरळ साधा सोपा अर्थ आहे की धम्माला जाणणारा तुमच्या आमच्या संपर्कात असला पाहिजे. ती बाई असो का माणूस असो. जर बाई धम्माला जाणणारी असेल, माणूस धम्माला जाणणारा असेल, म्हणजे नवरा बायको जर धम्माला जाणणारे असतील, एकमेकांचे जर कल्याण मित्र असतील, तर त्यांचं आयुष्य फार सुखी आहे. आम्ही लहानपणापासून एक गोष्ट ऐकलेली आहे, जोड्या ह्या स्वर्गात तयार होतात है ना. म्हणतात बरेच लोक जोड्या, कोण कोणाची बायको, कोण कोणाचा नवरा, असं म्हणतात ना की जोड्या ह्या स्वर्गात तयार होतात. चूक आहे ते. खऱ्या जोड्या ह्या पृथ्वीवरती तयार होतात आणि त्या जोड्या तयार करतात धम्मस्कंद. बुद्धांचा विचार, बुद्धांचा धम्म हा तुमच्या आमच्या जोड्या तयार करत असतो. म्हणजे सरळ साधा सोपा अर्थ आहे, ज्याला चांगल्या गोष्टीची आवड आहे त्याचे मित्र तसे राहतात. असं बरेच तुमच्याकडे फार तुरळक उदाहरण असतील की माणूस खूप चांगला आहे पण मित्र खूपच वाईट आहेत, मित्र खूप चांगले आहेत माणूसच खूप वाईट आहे. असं एखादं उदाहरण तुम्हाला दिसेल. पण बऱ्यापैकी चांगल्याजवळ चांगलेच येतात आणि वांगल्याजवळ वांगलेच जातात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही कमावलेल्या संपत्तीचं तुम्ही रक्षण करत आहात. तर रक्षण करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडे काय असली पाहिजे? कल्याण मित्रता असली पाहिजे. तुमच्या आजूबाजूला शीलवान लोक असले पाहिजे,
तुमच्या आजूबाजूला ध्यान करणारे लोक असले पाहिजे, तुमच्या आजूबाजूला चर्चा धम्माचा संवाद करणारे लोक असले पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीनं तुमच्या आजूबाजूला लोक असतील तर समजून घ्या की तुमच्याकडे ही तिसरी संपदा आहे, ज्याला बुद्धानं म्हटलेलं आहे कल्याण मित्रता संपदा. कल्याण मित्रता संपदा. बुद्ध दीर्घजानू नावाच्या त्या कुलीन पुत्रास चौथी संपदा सांगतायत. बुद्ध म्हणतायत की चौथी प्रकारची संपदा तुमच्याकडे असली पाहिजे, ज्याला बुद्धानं सांगितलेलं आहे समजीविता संपदा. समजीविता संपदा म्हणजे काय? तर बऱ्याच लोकांकडे हे नसतं. कष्ट आहे, उत्साह आहे, चिंतन आहे, ठीक आहे, कामामध्ये निपुणता आहे, पैसा आहे, मजबूत पद्धतीने आलेला आहे, चांगली संपत्ती आहे, संपत्तीचं रक्षणही करणं सुरू आहे, पण समजीविता नाही आहे. रक्षित केलेली संपत्ती कुठे आणि कशा पद्धतीनं वापरायची आहे याचं तारतम्य असणे, याला म्हटलेलं आहे समजीविता. है ना? एक कॅल्क्युलेशन असते आपलं साधं सोपं गरीब लोकांचं एक कॅल्क्युलेशन असते. येणारी पगार 1 तारखेला आल्यानंतर एवढ्याचा किराणा, है ना, ते ठरलेलं आहे. पहिले आपण काय घेतो? किराणा घेतो. किराणा का बरं घेतो? जीवन आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत ना किराणा. आणि दुसरं उरलेल्या पैशातून अर्धे पैसे डॉक्टरसाठी काढून ठेवतो. सर्दी, पडसं, खोकला, ताप काय असेल नसेल, वात पीत जे काय असेल त्याच्यासाठी. ते हे काय? हे तारतम्यता आहे ना आपली, तारतम्यता आहे. पण बऱ्याच लोकांकडे ही तारतम्यता नसते, म्हणजे त्यांच्याकडे समजीविता नसते. कमावलेला पैसा ते व्यर्थ ठिकाणी खर्च करून टाकतो. आता अलीकडे ना आपल्याही समाजात काही गोष्टी एवढ्या खतरनाक जोपासायला लागले लोक. 20-20, 30-30, 40-40 लाखाचे लग्न करू लागले. ते हे काय? हे वापस जाणं आहे, त्या काळात जाणं आहे ज्या काळात होतं ना हाती खुळखुळ्याची काठी. हे त्या काळात जाणं आहे. एक कटोरी असायची, हाती खुळखुळ्याची काठी, तो महार जाऊन पाटलाच्या दारात म्हणायचा, वाढ ग माय भूक लागली. हे तिकडे चाललो आपण वापस रिटर्न. अरे विहारात या, पोरीला आणा, पोराला आणा, 10-10 रुपयाचा हार. 50 लोकांना काय खायचं ते खाऊ घाला ना. काय कोण म्हणतो? जेवढा काही पैसा तुम्हाला लग्नामध्ये खर्च करायचा असेल तेवढा पोरीच्या नावावर टाका ना, फिक्स डिपॉझिट. 20 लाखात काय करत नाही होती? एका दिवसाचा खर्च आपला काय? तेच डीजे. लग्नात तुम्ही सोनं खाऊ घाला माया मौल्यांनो, उपासकांनो. जाताना लोक म्हणतीलच गुलाबजामुन कमीच पडले, भाजीच बरोबर नव्हती, खुर्च्याच कमी पडल्या, चटायात कमी पडल्या, करपलेल्या भाकरीत दिल्या. मग ही समजीविता तुमच्या आमच्यामध्ये आली पाहिजे. आपण बुद्धाची उपासक आहोत ना, कुणाची टिंगल नाही, याच्यात टवाळी नाही आहे. तुम्ही आम्ही बुद्धाचे उपासक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बुद्धाचे उपासक बनत असताना समजीविता जोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमचाही विकास नाही, आमचाही विकास नाही, धर्माचाही विकास नाही, समाजाचाही विकास नाही. समजीविता म्हणजे काय? की जेवढे काही तुमच्याकडे संपत्ती आहे त्याच्या खर्चाचे मूल्यमापन करणे, यथा योग्य पद्धतीनं जिथं आवश्यक आहे तिथंच आपली संपत्ती खर्च करण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एक याचक आला. याचक म्हणजे याचना करणारा, मागणारा, ज्याला आजच्या स्टँडर्ड भाषेमध्ये भिकारी म्हणतात. बुद्धाच्या काळातला तो याचक नावाचा शब्द आहे, याचना करणारा, याचक. तर तुमच्याकडे एखादा याचक आला, त्याच्या हातामध्ये पात्र आहे, तर त्याला तुम्ही खायचं वगैरे दिलं तर काही हरकत नाही, त्याची भूक भागली, तो निघून गेला. पण दुसरा एक असा माणूस आला तुमच्याकडे आणि त्याने सांगितलं की मला ना मासे मारायला जायचंय.
आणि मासे मारण्याचं जाळं तुटलेलं आहे. मी विनंती करतो तुम्हाला, मला जाळ्यासाठी पैसे द्या बरं जरा. आणि तुम्ही मोठ्या आनंदाने त्याला दिले. बरं ते जाळं घेऊन काय करणार आहे? जाळं तुटेपर्यंत मासेच मारणार आहे ना. मग ते काय झालं? ते समजीविता झाली का? ती अधोगती झाली ना तुमची. तुमचा रुपया जिथे जात असेल ना, तर त्या रुपयाच्या माध्यमातून चांगले कर्म झाले पाहिजे, अशा ठिकाणी तुम्ही पैसा द्या. त्याला समजीविता म्हटलेलं आहे. ठीक आहे, लेकरांचं शिक्षण, लेकरांची लग्न, तुमचं दुखणं सुखणं, पोरीचं माहेराला येणं जाणं, तिचं करणं, हे ठीक आहे, हे वरवरच्या गोष्टी आहेत. याकडे आपण कर्तव्य म्हणून पाहिलं पाहिजे. याकडे पुण्यकर्म म्हणून बघू नका. हे तुमचे कर्तव्य आहेत, ते तुम्हाला मरेपर्यंत करावे लागतील. नसतील करायचे तर मग घरदार सोडून आमच्यासारखे भिक्खू होऊन या. हे कर्तव्य आहे. हे काय कोणी कोणावर उपकार करत नाही, हे उपकार नाही, हे कर्तव्य आहे. महामंगलसूत्र वाचल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतं. 38 प्रकारचे जे काही मंगल बुद्धाने शिकवले त्याच्यात कर्तव्य आहेत. मूल, बाळ, पत्नी, आई वडील यांचा सांभाळ करणे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीला पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणे, हे तुमचे उपासक उपासिका म्हणून असलेले कर्तव्य आहेत. याच्यात पुण्यकर्म नाही आहेत. पुण्यकर्म कुठे आहेत? तर चांगल्या धम्माच्या गोष्टी ऐकणे, धम्माच्या गोष्टीला वाढवण्यासाठी रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 50 रुपये तुमची ऐपत असेल तेवढं देणे, चांगल्या कामासाठी देणे, चांगल्या कामासाठी देणे. कारण चांगलं काम कधीही टिकणार आहे. वाईट काम टिकणार आहे का? अजिबात नाही. आणि वाईट काम करणाऱ्या लोकांचीही माहिती कोणी काढत नाही, आणि त्याला मदत करणारे सुद्धा कोणीच त्याच्या मरणाला सुद्धा चांगलं बोलत नाही तो. आणि म्हणून समजीविता असणं ही फार काळाची गरज आहे. आजच्या 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही बुद्धाचे उपासक म्हणून जगत असताना तुमच्याकडे ही समजीविता तुमच्या परिवाराच्या उत्कर्षासाठी, तुमच्या मांगल्यासाठी, तुमच्या ऐहिक सुखासाठी, तुमच्या जीवनाला सुखी बनवण्यासाठी तुमच्याकडे ही समजीविता असली पाहिजे. मग उत्थान संपदा, उत्थान संपदा. दुसरी कोणती आहे? आरक्षा संपदा. तिसरी कोणती आहे? कल्याण मित्रता. चौथी कोणती आहे? समजीविता. म्हणजे उत्थान संपदा, आरक्षा संपदा, कल्याण मित्रता संपदा, समजीविता संपदा, ह्या कशा येतात? आता आल्या पाहिजे हे आपण शिकलो ना, पण कशा आल्या किंवा कशा येतात? आणि या 3 महिन्याच्या काळामध्ये या 3-4 संपदा आम्ही कशा जतन करायच्या, यांना वाढवायचं कसं, हे शिकलं पाहिजे ना. हे शिकलं पाहिजे ना. बुद्धानं सांगितलं की या 4 संपदा प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे 4 धम्म असले पाहिजे. धम्म म्हणजे विचार. 4 गोष्टी असल्या पाहिजे धम्माच्या. बुद्धानं सांगितलं पहिली गोष्ट आहे श्रद्धा संपदा. श्रद्धा संपदा, शील संपदा, त्याग संपदा, प्रज्ञा संपदा. म्हणजे या 4 गोष्टी आणण्यासाठी उत्थान संपदा, दुसरी आहे, पहिली आहे उत्थान संपदा, आरक्षा संपदा, कल्याण मित्रता संपदा, चौथी आहे समजीविता संपदा. या 4 गोष्टी आणण्यासाठी तुमच्याकडे काय असायला पाहिजे अगोदर? तर ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजे. तुमच्याकडे श्रद्धा संपदा असली पाहिजे, शील संपदा असली पाहिजे, त्याग संपदा असली पाहिजे आणि प्रज्ञा संपदा असली पाहिजे. श्रद्धा म्हणजेच आवड. श्रद्धा म्हणजे आवड. आवडीचं रूपांतर श्रद्धेमध्ये होते. श्रद्धेमध्ये खंडितपणा येत नाही. जाएंगे तो जाएंगे, नहीं तो नहीं जाएंगे. सुनेंगे तो सुनेंगे, नहीं तो नहीं सुनेंगे. क्या हो रहा है? तर हे खंडितपणा जिथे येतो ना, तर तिथे श्रद्धा संपदा संपलेली असते. श्रद्धा संपदा म्हणजे काय? टिकून राहणे, शाश्वत स्वरूपाचा टिकाऊपणा. झाडाला जाऊन हलवा, छोटं झाड असलं की गला गला हलते. पहाडाला जाऊन हलवा बरं, नाही. ते पहाड हलवणाऱ्याकडे पाहून म्हणते, अरे पृथक आहेस तू.
बुद्धाच्या काळातला शब्द आहे पृथुक, म्हणजे आजच्या काळातला शब्द काय? पागल आहेस तू, मला हलवायला चालला आहे का ना? मग ही श्रद्धा नावाची जी संपदा आहे, ही श्रद्धा नावाची संपदा आमच्यामध्ये आली पाहिजे, की ती टिकाऊ पद्धतीनं आमच्यामध्ये आल्यानंतर जेव्हा शाश्वत स्वरूपात आमचा विश्वास बसतो एखाद्या गोष्टीवरती, मग ही श्रद्धा भावना तुमच्या आमच्यामध्ये विकास पावत असते. श्रद्धा भावनेचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही बोर होत नाही. श्रद्धा भावनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, तुमच्या चित्ताला प्रसन्नता असते. दोन गोष्टी आहेत, म्हणजे एक, चित्ताची प्रसन्नता वाढते श्रद्धा भावनेनं बसलात ऐकताय किंवा श्रद्धा भावनेनं सगळं काम करू लागलात, आणि दुसरं, पण निराश होऊन जात नाही. श्रद्धा संपदा या दोन गोष्टीवरती काम करत असते. आणि म्हणून माय मौलांनो, आमच्यामध्ये जर उत्थान संपदा आणायची असेल, त्याच्यासोबत आम्हाला आरक्षा संपदा आणायची असेल, कल्याण मित्रता संपदा आणायची असेल, त्याच्यानंतर आम्हाला समजीविता ही संपदा आणायची असेल, तर श्रद्धा संपदा आमच्यामध्ये असली पाहिजे. आम्ही साऱ्या गोष्टी ह्या आवडीने केल्या पाहिजे, लादल्या गुण म्हणून नाही, लादल्या म्हणून अजिबात नाही. कारण लादल्या म्हणून जर करू लागलो, म्हणजे करायचं म्हणून करू लागलो, तर फायदा काहीच होत नाही, फायदा अजिबात होत नाही. आणि म्हणून श्रद्धा संपदा काय करते? श्रद्धा संपदा वारंवार तुमच्या मनाचा ठाव घेत असते. ठाव हा शब्द ऐकला का तुम्ही? नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये पोहणारा जो माणूस असतो ना, तळ राखणे, तळाला स्पर्श करणे, तळ राखणे, तळापर्यंत पोहोचणे, ठाव घेणे. आणि ठाव कोण घेते बाबा? हा, ज्याच्याकडे उत्कृष्ट पद्धतीची कला आहे त्याला ठाव जमते. माझ्यासारखा तुमच्यासारखा पोहणारा झाला त्याचा कार्यक्रम. सकाळी बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, हा ना, 7-8-10 दिवसानंतर जलदार विधी, चला जेवायला, असं आहे का? नाही, ठाव घेणे. आणि ठाव तेच लोक घेतात धम्माच्या बाबतीमध्ये जे मनाचा धैर्य आणि निश्चयासोबत कामाला लागलेले असतात. त्या चारही संपदा मिळवायच्या असतील उपासक उपासिकांनो, श्रद्धा संपदा अतिशय महत्वाची आहे. त्यासोबत आहे शील संपदा. 3 महिन्यामध्ये अष्टशील, दैनंदिन जीवनामध्ये असलेलं पंचशील, शील संपदा. शील संपदेविषयी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, शॉर्टकट सदाचार मध्ये शील. चारित्र्यवान बनणं म्हणजे शीलवान बनणं, धैर्यवान बनणं म्हणजे शीलवान बनणं, नीतिवान बनणं म्हणजे शीलवान बनणं, समजूतदार बनणं म्हणजे शीलवान बनणं आहे. बरोबर 5 गोष्टी पाहतो आपण, सोडून देतो, पण नाही, त्याचं काम हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता पक्का निर्णय झालेला आहे, मनाचा ठाव घेतलेला आहे. आता उदाहरण सांगितलं त्या पद्धतीनं मनाचा ठाव घेतलेला आहे, म्हणजे मनामध्ये डुबकी मारली आणि पाहिलं याच्या कानाकोपऱ्यात काय 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 विकार आहेत. अरे इकडं उद्वेग आहे, इकडं खिन्नतेची भावना आहे, अरे इकडं मी पण आहे, इकडं लालसा आहे, इकडं आसक्ती आहे, इकडं तृष्णा आहे. मग ठाव घेऊन सगळं साफ करा. शुद्ध परिशुद्ध धुतलेल्या तांदळासारखी चित्ताची अवस्था कशाने झाली? श्रद्धेने झाली. मग श्रद्धेनं काय झालं? उत्साह निर्माण झाला. उत्साहामुळे काय झालं? दीर्घ उद्योग करायची शाश्वती मनात निर्माण झाली की नाही, मैं कर सकता हूं, यस आय कॅन डू इट, मी करणार, मला करायचंच आहे. हे कशातून निर्माण झालं? हे श्रद्धेतून निर्माण झालं. आणि श्रद्धा निर्माण झाल्याबरोबर आता शील पालनाची गोडी लागली. सातत्यपूर्ण शील ग्रहण करणे, भिक्खू असतील तर भिक्खूच्या माध्यमातून, नाही तर स्वतः शील ग्रहण करणे आणि त्याचं चिंतन करणे दिवसभरपर्यंत. आता शील संपदा झाली. शील संपदा झाल्यानंतर त्याग संपदा. मी आता तुम्हाला सांगितलं होतं ना की विशिष्ट वयामध्ये आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डिलीट कुठल्याही उपकरणामध्ये व्हायरस जेव्हा जमा होतो ना, व्हायरस, तेव्हा ते उपकरण कामाचं राहत नाही.
इलेक्ट्रॉनिक व्हायरस म्हणजे अशा काही फाईल्स त्याच्यामध्ये येतात की ज्या फाईल त्याला करप्ट करून टाकतात. इथं सुद्धा इथला व्हायरस गाडायचा असेल ना, याच्यासारखा व्हायरस कुठंच नाही. सॅमसंग, नोकिया, ॲपल, फॅपल याच्यामध्ये तेवढा व्हायरस नाही. इथले व्हायरस आहे. आणि इथला व्हायरस काढण्यासाठी अँटीव्हायरस म्हणून आम्हाला धम्म टाकावा लागतो, श्रद्धा टाकावी लागते, त्याग टाकावा लागतो. आणि ती श्रद्धा, ती त्याग, ती प्रज्ञा, ती करुणा, ती समाधी तिथे जाऊन कशाचं काम करते? अँटीव्हायरसचं काम करते. व्हायरस तर आहेच हो, जन्मल्यापासून व्हायरस आहे. क्रोध जन्मल्यापासूनच आहे ना, आणि मरेपर्यंत जाणारच आहे, टिकणारच आहे. मेल्यानंतर क्रोध नाही. साबण लावा, थुत्राला नका लावू, आंघोळ घालताना काही घेणदेण नाही. मेल्यावर पाणी गरम आहे, थंड आहे, काय घेणदेण नाही. आत्तरचं पाणी आहे, लिंबाचं पाणी आहे, काय घेणदेण नाही. गटारात आणून टाकलं तरी ते म्हणणार नाही, आहे का नाही? तेव्हा क्रोध नाही आहे, ती अवस्था. बरं, तेव्हाची ती अवस्था सचेतन नाही आहे, म्हणून तिचा फायदा तुम्हाला आम्हाला काहीच नाही आहे. चेतना विरहित अवस्थेमध्ये त्याचा फायदा काय होणार आहे? काहीच नाही. बरं, जे करतायत त्यालाही नाही, आणि जो मेलाय त्यालाही फायदा नाही. समजा मेलेल्या माणसाला गुलाबजलानं आंघोळ घातली, काय फायदा त्याला? अर्ध्या तासानंतर त्याला जाळून टाकणार, नाही तर पूर्णच आहे ना हो. काय फायदा? काय? काहीच फायदा. त्याच्या तोंडात खायच्या पानासोबत अर्धा ग्राम दिलं काय, 1 ग्राम दिलं काय, 3 ग्राम दिलं काय, काय फायदा आहे त्याचा? की आखीच्या आखीची बायकोची एकदारी दिली काय, काय फायदा आहे? काही फायदा नाही आहे. मग फायदा कशाचा आहे? तर फायदा बुद्धानं शिकवलेला आहे की त्याग नावाची संपदा तुमच्या आमच्यामध्ये आली पाहिजे. विशिष्ट वयात आल्यानंतर आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येतात, अर्ध्या वयांच्या लोकांचे, आणि ते लोक असं म्हणतात की भंतेजी त्रास होऊ लागला, त्रास होऊ लागला. आता आम्हाला फोन करणारे लोक कोणते आहेत? विहारात येणारे. आणि विहारात येणारे आम्ही समजतो की लोक चांगले असतात, आणि खरंच चांगले असतात. एवढं वेळेचं दान देणारे लोक खराब असू शकतात का? नाही. तर खराब तर सगळेच आहेत हो, आणि चांगले सगळेच आहेत. पण त्यातल्यात तर चांगले कोणते आहेत? जे सातत्यपूर्ण विहाराशी जोडलेले आहेत, आहे ना. त्यांना हे तरी समजतं की हे चांगले धर्म आहेत, ते चांगले गुण आहेत, त्याचा विकास झाला पाहिजे. इथे सुद्धा उतरत्या वयातल्या लोकांचे आम्हाला फोन येतात आणि म्हणतात भंतेजी सुख नाही आहे, समाधान नाही आहे, आरोग्य नाही आहे. मग आम्ही त्यांना शिकवत असतो. 2600 वर्षापूर्वी आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलेलं आहे की विशिष्ट वयात आल्यानंतर आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग काय सोडायचं असतं? काय सोडायचं असते? विशिष्ट वय प्राप्त केल्यानंतर तुम्हाला न मागता एक गोष्ट मिळते, त्याला म्हटलेलं आहे मान सन्मान. इथंच कार्यक्रम होते. आता विशिष्ट वयानुसार आल्यानंतर ना आमच्यामध्ये तो मान सन्मान एवढ्या मोठ्या प्रमाणात जाते, आणि मग आपण आपल्या मनाशीच म्हणतो, ती येणारा पाहुणा जाते बी, ती येणारी जाणारी मायमाऊली निघूनही जाते, तरी आमच्याच मनात आम्ही विचार करतो, घरातली सगळ्यात मोठी मी, घरातला सगळ्यात मोठा मी, आणि माझ्या पायात नाही पडल्या. तशीच गेली. तिच्या मायबापाने हिला शिकवलंच नाही का? आई माय जाऊ दे, नाही गेली तर गेली, तू कशाला तिच्या सोबत चालली, आहे का ना? 2600 वर्षापूर्वीचा बुद्धाचा उपदेश आहे. कोणी कुठेही जाऊ, पण तुम्ही तर राहा ठिकाण्यावर. आणि जे लोक खरे ठिकाणावर राहतात तर त्यांच्याकडे बाबा ही त्याग नावाची संपदा येत असते. त्याग म्हणजे सोडणे, आणि सोडणे असं की पुन्हा ते आलं नाही पाहिजे. जी काय मनात आसक्ती आहे ती एकदा सोडली ना सोडा. मग कोणी लग्नात नाही पाया पडलं तुमच्या तरी तुम्हाला काय वाटणार नाही. बुद्ध म्हणतात पायाला न हात लावता सुद्धा दूर असलेल्या माणसाला आपण आशीर्वाद देऊ शकतो. तो इंग्लंडमध्ये राहू द्या, तो जपानमध्ये राहू द्या, तो पाकिस्तानमध्ये राहू द्या, तो आफ्रिकेमध्ये राहू द्या, इथून तिथपर्यंत कनेक्शन आपण जोडू शकतो. त्याला म्हटलेलं आहे
मनाच्या माध्यमातून मनाला दिलेली मंगल मैत्री। ये तो कर सकते ना। आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या जर 4 संपदा तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्याकडे पहिली गोष्ट असली पाहिजे श्रद्धा संपदा असली पाहिजे, शील संपदा असली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे त्याग संपदा असली पाहिजे। आता साहजिक आहे श्रद्धा शील त्याग आल्यानंतर आपोआप प्रज्ञायुक्त चित्ताची निर्मिती होती। प्रज्ञा संपदा तुमच्याकडे आपोआप येऊन जाते। आणि प्रज्ञा काय काम करते बरं? प्रज्ञा काय काम करते? प्रज्ञा ही अशी चित्ताची एकाग्र अवस्था आहे की जिथे प्रश्न नाही आहे। श्रद्धेपर्यंत प्रश्न आहेत, त्यागापर्यंत प्रश्न आहेत, शीलापर्यंत प्रश्न आहेत, पण एकदा प्रज्ञा भावना निर्माण झाली की मग मात्र प्रश्न नाही आहे, मग उत्तर आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आता समाधान झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने समाधान झालेलं आहे की चित्ताची कुशाग्र अवस्था तयार झालेली आहे, आणि ती टिकणारी आहे, ती शाश्वत स्वरूपातली आहे। आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण जर ह्या 4 संपदा प्राप्त करायच्या असतील, उत्थान संपदा, आरक्षा संपदा, कल्याण मित्रता संपदा आणि चौथीमध्ये समजीविता संपदा, तर तुम्हाला 4 धम्माचा विकास मनामध्ये चित्तामध्ये करावा लागेल। ती म्हणजे श्रद्धा संपदा, शील संपदा, त्याग संपदा आणि प्रज्ञा संपदा। चला तर मग या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सुद्धा संकल्प करूया की ह्या 4 संपदा वाढवूया आणि हे 4 धम्म आपल्या मनामध्ये चिंतनाद्वारे आपण विकसित करण्याचा प्रयत्न करूया। आजच्या धम्म संस्कारामध्ये अधिक आपल्याशी संवाद न साधता इथेच आजचा धम्म संस्कार मी संपन्न करतो। उपस्थितांप्रती खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो। भवतु सब मंगलं।